सर्ग 6 पुढे चालू. ती साध्वी पुढे म्हणाली, हे भगवन, महान भगवत भक्तास्तव भक्तियोग प्रस्थापित करण्यास्तव तुम्ही अवतीर्ण झाला आहात. मी तमोगुणी असल्या कारणे तुम्हास कशी वरे जाणू शकेन. हे रघुत्तमा, या जगी तुमचे तत्व जाणणाऱ्यास ते जाणू दे. माझ्या हृदय मंदिरी मात्र तुमचे हेच रूप सदैव प्रकाशमान राहो. हे रामा, तुमच्या युगलांचे चरणयुगलांचे दर्शन म्हणजेच मोक्षाचे दर्शनच होय. त्यामुळे संसार रूपी जन्म मरणाचाही नाश होतो आणि सन्मार्गाचे दर्शन होते. हे आद्य या जगतामधील धन, पुत्र, पत्नी आणि वैभवाने उन्मत्त झालेला माणूस अपरिग्रही लोकांचे धन असणाऱ्या तुमची स्तुती करण्यास पात्र नाहीच ठरत. जो गुणमार्गापासून निवृत्त झाला आहे तो सर्व संग परित्यागी माणसाचे सर्वस्व असतो. तो स्वतःचे स्वरूपातच की रममाण झालेला असतो आणि तो निर्गुण असूनही सगुण आहे. अशा तुम्हास माझा नमस्कार असो. तो कालस्वरूप सर्वांचा नियंता, आदी मध्य व अंतरहित असून सर्वच ठिकाणी समभावाने व्याप्त असतो, असे तुम्ही परमपुरुष आहात अशी माझी धारणा आहे. हे देवा, मनुष्य रूपात आल्यावर तुम्ही ज्या ज्या लीला करता त्या कोणासही कळत नाहीत. तुम्हास कोणी प्रिय नाही, कोणी शत्रू नाही, तसेच त्यापेक्षा भिन्न असा उदासीनही नाही. तथापि तुमच्या मायेने अंतःकरण झाकले गेलेले जन आपापल्या भावनेप्रमाणे तुम्हास मानतात. तुम्ही जन्मरहित अकर्ता आणि ईश्वरच आहात. देव, वीर्य, तिर्यक प्राणी आणि मानव इत्यादी योनीमध्ये तुम्ही जे जन्म घेता, कर्म करता, ते सर्व त्या योनींचे अनुकरण की असते. हे सर्वही तुमची महान लीलाच की होय. असे म्हणतात की तुम्ही अविनाशी असूनही भक्तांना तुमच्या कथा ऐकावयास मिळाव्यात म्हणूनच तुम्ही अवतार धारण करीत असता. काही असे म्हणतात, कौशल, नरेश, दशरथ यांना त्यांच्या तपश्चर्येचे फळ देण्यास्तवच तुम्ही अवतार घेतला आहे. इतर लोक असे म्हणतात, कौशल्येने केलेल्या प्रार्थनेमुळे तुम्ही तिच्या पोटी जन्म घेतला आहे. काही म्हणतात, ब्रह्मदेवाने केलेल्या प्रार्थनेमुळे भूमीच झालेला अतिभार हरण करण्यास्तवच तुम्ही अवतार धारण केला आहे. प्रत्यक्ष विभू असलेले तुम्ही नररूपाने जन्म घेतला आहे. हे रघुनंदना, जे लोक तुमच्या कथा गातात ऐकतात ते तुमचे पदकमल हे तर संसार सागर तरुण जाण्यास्तव उत्तम नौकाच असल्याचे मानतात. हे देवा, तुमच्या मायेच्या गुणांनी मीही बद्ध असून म्हणून गुणापेक्षाही वेगळे आणि गुणांच्या आश्रय असणारे मात्र गुणातीत असणाऱ्या मी तुम्हास कशी बरे जाणू शकेन. तसेच वाणीचा विषय नसणाऱ्या आणि सर्व व्यापक असणाऱ्या तुमची स्तुती करण्यास मी कशी बरे समर्थ होईन. म्हणून तुमचा बंधू लक्ष्मण आणि सुग्रीव इत्यादी सह असणाऱ्या धनुष्यबाण धारण करणाऱ्या अशा तुम्हा रघुश्रेष्ठांना मी भक्तिभावानेच नमस्कार करते. अशा प्रकारे स्वयंप्रभेकडून स्तुती केली गेली तेव्हा शरणागतांचे पाप हरण करणारे रघुश्रेष्ठ प्रसन्न होऊन आपली भक्त असणाऱ्या त्या योगिनीच म्हणाले, तुझ्या मनी कोणती इच्छा आहे बरे. यावर भक्तिपूर्वक ती श्री राघवांना म्हणाली, हे भक्तवत्सल प्रभो, जेथे कोठे
मी जन्मात येईन त्या जन्मीही तुमचा निश्चय भक्तीचा लाभ मला मिळो. तसेच जन्मोजन्मी तुमच्या भक्तांशी माझी सदैव संगती हो. सामान्य संसारी माणसांचा संग नकोच. आणि माझी जिव्हा नेहमी भक्तीने राम राम असा तुमचा नामाचा जप करो. आणि हे प्रभो, माझे मन सदैव तुमच्या रूपाचेच वर्णन करो. तुमचे रूप सीता आणि लक्ष्मणासह असणारे, श्यामवर्ण हाती धनुष्य बाण धारण करणारे, पितांबरधारी मुकुटाने विभूषित, तसेच बाहुभूषणे, नुपुर, मोत्यांचे हार, कौस्तुभ मणी आणि कुंडले यांनी शोभामान असो. याखेरीज माझे अन्य कोणतेही मागणे नाही. श्रीराम म्हणाले, हे महाभागे, असेच होईल. आता तू बद्रिकाश्रमी आश्रमास जावे. तेथे तू माझे स्मरण करीत असताना हे तुझे पंचभौतिक शरीराचा त्याग करून लवकरच मज परमात्म्याची प्राप्ती तू करून घेशील. अमृतसाराप्रमाणेच असणारे हे रघुत्तमांचे वचन ऐकून स्वयंप्रभा तत्काळ बहरी वृक्षांच्या समूहाने वेढलेल्या बद्रिकाश्रमात जाऊन मनपूर्वक ती रघुपतींचे स्मरण करू लागली. आणि शेवटी स्वतःचे शरीराचा त्याग करून तिने परमपदाची प्राप्ती करून घेतली. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी किष्किंधा कांड 6 सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.